नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे। उद्या 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि या महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आज 14 फेब्रुवारीच्या दिवशी आपण श्री क्षेत्र तिळसेश्वर या ठिकाणी आहोत। हा संपूर्ण आपल्याला इथे दर्शनासाठी आजपासून भाविकांची गर्दी ती पाहायला मिळते। हे सर्व भाविक वर्ग ते इथे आपल्याला उपस्थित झालेले पाहायला मिळतात। अगदी उद्याचा दिवस खूप गर्दीचा असणार आहे आणि आजच या क्षेत्राचं दर्शन व्हावं याकरता सर्व भाविक वर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर खूप सारे भाविक वर्ग ते आजच उपस्थित झालेले आहेत, ते सगळेच आपण पाहूया। तिकडे आणखी एक पालखी देखील आहे जी भाविक मंडळी सगळे आपल्याला या बाजूला पाहायला मिळते। अगदी वाडा शिरीषपाडा परिसरातले सर्व भाविक आहेत तिकडे जे इथे नाथपंथी आहे ते उपस्थित झालेले आहेत। मला वाटते आता 2 ते 3 वर्षापासून ही सुरुवात झाली, ते अगदी चालत या सगळ्या यात्रेसाठी येतात। त्यानंतर इकडे सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळतात जे महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथे उपस्थित झालेले आहेत। आज 14 फेब्रुवारीचा दिवस आहे। पूर्वसंध्येला आपण सगळे भाविक वर्ग पाहतोय। उद्या इथे जवळपास लाखोंच्या संख्येनं दरवर्षी भाविक भक्त येत असतात आणि या बाजूचा परिसर आपण पाहूया। इथे जर आपण पाहिलं तर कुठल्याही जे शिवमंदिर म्हटलं की नंदिकेश्वर जे नंदीचं ठिकाण आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतं। ठीक माझ्या मागे जर आपण पाहिलं संध्या अंधार पडलेला आहे, परंतु इथे जर आहे तिळसेश्वरचं जे प्रमुख आकर्षण आहे देवमासे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। उद्या सकाळी आपण ते पाहणारच आहोत। सध्या अंधार आहे, बाकी तिकडे हे प्रवेशद्वार आहे आणि सध्या पालघरमधील प्रसिद्ध असे कीर्तनकार दशरथ महाराज नारळे यांचं कीर्तन खाली सुरू आहे आणि सर्व भाविक भक्त तो या सगळ्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात। कैवल्य म्युझिकच्या माध्यमातून उद्या जर आपण पाहिलं तर आज रात्री 12 ते थेट उद्या 12 वाजेपर्यंत आज संपूर्ण दर्शन सोहळा आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे। इथून आम्ही सर्व ते ऑपरेट करणार आहोत आणि इथून सगळी आमची लाईव्हची टीम ती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। तर आज संध्याकाळचा जो पूर्वसंध्येचा व्हिडिओ आपल्यासमोर सादर केला, उद्याचा व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद। पवित्र करणारी गंगा सुद्धा या ठिकाणी एकमेव तीर्थक्षेत्र आहे ज्याला नंदिकेश्वर या तीर्थाचा महिमा आपल्याला माहिती। आपण तीर्थ करायला येतो, पण या तीर्थाचं महात्म्य आणि या तीर्थाचं सामर्थ्य काय असेल तर जगाच्या पाठीवर स्वयं अशा प्रकारचं तीर्थ नाही। आणि असंच जीवाचं वास्तव्य या ठिकाणी आज महापर्वणी कालची एकादशी होती, आज द्वादशी, उद्या त्रयोदशी महाशिवरात्र आहे। आपल्या जीवनामध्ये आलेली ही महापर्वणी आहे। असा योगायोग नाही की असा योगायोग नेतो, पण तोपर्यंत आपण राहूच असं नाही। आजपासून ह्या वर्षापासून मोजायला सुरुवात करा। बरोबर 100 वर्षावर तेव्हा महापर्वत गावं तोपर्यंत आपण राहू, तोपर्यंत आपण राहणार नाही। पण आपल्या जीवनामध्ये आलेली महापर्वत या महापर्वतचं सोना करण्याची संधी आम्हाला प्राप्त झालेली। आपण भाग्यवान आहोत। त्यातल्या त्यात आपण वाडा तालुक्यामध्ये जन्माला आले। पालघर जिल्हा आणि ठाणा जिल्ह्यामध्ये महान या ठिकाणी तीर्थक्षेत्राचे नंदिकेश्वर आहे। या ठिकाणी भगवान शंकराचा अस्तित्व आहे, महादेवाचं। नमस्कार प्रेक्षक हो, हे जे आहे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते। इथूनच जे श्री क्षेत्र तिळसेश्वरचं महादेव मंदिर आहे हा सरळ रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय। उद्याच्या दिवसामध्ये इथे लाखो भाविकांची गर्दी ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज आपण त्या महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय। इकडे दोन्ही साईडला जर आपण पाहिलं तर तुमच्या ज्या चपला असतील, शूज असतील ते ठेवण्याकरता जागा त्या बनवलेल्या आहेत आणि त्यानंतर इथून सरळ आपल्याला मंदिरामध्ये जाता येते।